नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नत्याग आंदोलन अमरावती मोजरी या ठिकाणी चालू होते आणि त्या ठिकाणी स्थगित करण्यात आलेले आहे। तर मग आता सर्व दिव्यांगांना आता 6,000 रुपये वाढ त्यात मिळणार आहे। दिव्यांगांना 6,000 रुपये वाढ, शेतकरी कर्जमाफी यावर जास्त बोलल्या जात आहे। त्यामुळे इतर जे निराधार आहेत म्हणजे विधवा, वृद्ध, आजारी व्यक्ती त्यांना असे वाटत आहे की आपल्याला हे पैसे मिळणार किंवा नाही। दिव्यांगाला मिळणार आहे तर मग आपल्याला का नाही मिळणार असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। मग या ठिकाणी मित्रांनो, सर्व निराधार व्यक्तींना, विधवांना, वृद्ध लाभार्थ्यांना म्हणजे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे। कारण की या आंदोलनात 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यावरून आपल्याला कळणार आहेत की हे पैसे सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे। त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूया। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता, पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे ज्यावेळेस बेमुदत अन्नत्याग उपोषण करण्यात आले त्यावेळेस प्रमुख मागण्या मान्य केल्या होत्या। त्यावेळेस पहिलाच मुद्दा जो आहे तो आहे दिव्यांग व विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावे। त्यावरून आपल्या अशा स्पष्ट लक्षात येते की या ठिकाणी मागणी काय आहे दिव्यांग आणि विधवांना। तसेच मित्रांनो, आपण समोरचा मुद्दा दुसरा बघू शकतो की ज्यावरून आपल्याला खात्री होईल की दिव्यांग व विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावे आणि या ठिकाणी लोगोमध्ये सुद्धा दिव्यांग महिला आणि या ठिकाणी विधवा महिला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी मंत्री बावनकुळे साहेब आले असताना बच्चूभाऊंनी त्या ठिकाणी स्वतः भाषणामध्ये सांगितलं बोलताना की या ठिकाणी विधवा महिला आल्या होत्या की ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या आहेत असा उल्लेख स्वतः त्यांनी त्या भाषणामध्ये केलेला आहे। त्यामुळे त्यांच्या लक्षात आहे की आपल्या या ठिकाणी संजय गांधी आणि दिव्यांग तसेच विधवा महिलांना या ठिकाणी हे अनुदान करणे आहे। तसेच मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळेस आंदोलन स्थगित करण्यात आले त्यावेळेस जे शरबत किंवा आंदोलन सोडण्यासाठी ज्या व्यक्तींची निवड करण्यात आली त्यामध्ये दिव्यांग बांधव तसेच वृद्ध, विधवा महिला, विधवा शेतकरी महिला यांचा या ठिकाणी मंत्री उदय सामंत यांच्या समोर हे आंदोलन सोडण्यात आले। त्यावेळेस या आजीचा या ठिकाणी त्यांनी स्वतः उल्लेख केलेला आहे बच्चूभाऊंनी, आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता। सगळे तयार आहे ना? आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळ्यांना इथे खूप कधी काल तर तो आवारे थोडशाना वाचला नाही तर गेला असता वरती। ते कार्यकर्त्याचा मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते मारल्याशिवाय उठाले तयार नाही। तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती। ही म्हणे का मी आता जो दवाखान्यात नेलाय तो मोहम्मद रिजवान आहे। सगळ्या धर्मातले लोक बसले, सर्व जातीचे लोक बसले। खरं तर हे आंदोलनाला यश ना भाऊ बच्चू कडूच्या 7 दिवसाचं उपोषण नाही, तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना तुमचं खरं यश आहे, आमचं यश नाही आहे, तुमचं यश आहे। तुम्ही एवढी गर्दी केली नसती, स्वतःच्या पैशानं आले, शिदोरी घेऊन आले, जेवाची व्यवस्था नाही, काही नाही आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले। असेच एकत्र राहा। मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहोत। या ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहोत। अधिक आंदोलन मजबूत करू, अधिक ताकदवर करू, हाय त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठं होते येईल। कोणत्याही पक्षात राहा, कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा, पण शेतकरी शेतमजूर एकत्र आल्याशिवाय राहणार नाही। बरोबर आहे? सगळे तयार आहे? आणि म्हणून आता आपण सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला। नंतर मी 16 तारखेपासून पाणी टाकणार होतो आणि पाणी टाकल्याशिवाय सरकार मानत नव्हतं, लक्षात घ्या। बरेच डॉक्टरांनी मला सल्ला दिला का पाणी टाकलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे, उद्या कदाचित भरती व्हावं लागेल। आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागे घेऊन 2 ऑक्टोबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे ताकद। सगळ्याची तयारी आहे ना? कोणाची नाही आहे का? सगळे तयार आहे का? हात वरती करा।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त आता नाव काय अजित तुझं नाव सोमर आणि हे तुमचं नाव सोमर आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून, म्हणजे त्यांच्या उपस्थितीत. हे दोन एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय होय. एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय होय. आणि मलेत पाचतू हा धन्यवाद धन्यवाद. तर त्यामुळे विधवा तसेच वृद्ध दिव्यांग या सर्व लाभार्थ्यांचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे. जी काही वाढ सरकार 30 जूनच्या अधिवेशनात करणार आहे ती वाढ सर्व निराधारांना भेटणार आहे. या सर्व गोष्टीवरून आपल्या लक्षात येते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी योजना आहे ती विशेष सहाय्य म्हणजेच विशेष लाभार्थ्यांसाठी ही सहाय्य योजना आहे, ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी विधवा योजना, इंदिरा गांधी दिव्यांग योजना, तसेच श्रावणबाळ योजना अशा सर्व योजना या ठिकाणी येतात. मग या सर्व योजनांमध्ये एका घटकाला देता येत नाही किंवा एका घटकाला दिले तर इतर घटकावर अन्याय करता येणार नाही, कारण की ही जी योजना आहे ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालवली जाते. म्हणजे सर्व सामाजिक न्याय म्हणजे सर्व समाजाला समान न्याय देण्यासाठी ही योजना आहे. त्यामुळे मित्रांनो, ही जी योजना दिव्यांग बांधवांना जेवढी रक्कम दिल्या जाईल तेवढीच रक्कम महाराष्ट्र शासनामार्फत इतर निराधार बांधवांना सुद्धा देण्यात जाणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला या सर्व घटनावरून असे लक्षात येईल की सर्व निराधार बांधवांना जी काही वाढीव रक्कम येणार आहे ती सर्व निराधार बांधवांना येणार आहे, मिळणार आहे. यावरून आपल्याला नक्की खात्री होईल. आणि या ठिकाणी तुम्हाला काय वाटते की सर्व निराधार बांधवांना ही मिळणे गरजेचे आहे किंवा नाही, किंवा सर्व निराधार बांधवांना ही मिळणार आहे किंवा नाही, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्या लाभार्थ्यांना आणखी काही अडचणी असतील त्यांनी कमेंटमध्ये आपली अडचण टाका, आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, अशाच प्रकारची खरी आणि सविस्तरपणे माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वसुली केली तर गावातल्या झाडाला बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आत्महत्या करायची गरज नाही आहे. वसूल करायचे असेल तर अदानी अंबानी करा साले हो, आमचे वसूल करा तर ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि येत्या 8 दिवसाच्या आत वसुलीची अट रद्द करणे, सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे, या दोन गोष्टी 8 दिवसाच्या